जे शिकलो ती माझ्या कुटुंबासाठी नाही तर लोकांसाठी शिकलो आणि लोकात ते विचार मांडण्याचं काम केलं। एक छोटा कार्यकर्ता म्हणून गावागावात जाऊन जमिनीच्या प्रश्नापासून ते अन्याय अत्याचाराच्या प्रश्नापर्यंत काम करत आलो। काही संघर्षाचे उदाहरणं देता येतील, काही कामाचे उदाहरणं देता येतील। माझे सख्खे चुलत भाऊ जनावरं काढायचे, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या हाताने मी माणसाची विष्ठा त्या जनावराला लावण्याचं काम केलं। आणि म्हणून स्वकीयांकडून आणि परकीयाकडून दोन्हीकडून मी शत्रुत्व स्वीकारून ते दोन्ही शत्रुत्व पचवून इथपर्यंत येता आलं मला। दोन्ही शत्रुत्व पचवले। हे काम करत असताना अनेक वेळेस उपाशी दिवस काढावे लागले। आणि सरांनी जो उल्लेख केला की माझ्या मुलाचं नाव मिलिंद ठेवलं, लग्न झालेलं मला कळत नाही, लहानपणी लग्न झालं सर माझं लहानपणी। आणि 1978 ला मुलगा झाल्यानंतर माझ्या वडिलाची इच्छा त्याचं नाव लक्ष्मण ठेवावं, पण मला मिलिंद महाविद्यालयात शिकायला येता आलं नाही। त्यावेळेस मी BA सेकंड इयरला होतो, येता आलं नाही, पण मला मिलिंद महाविद्यालयाची प्रचंड आस्था होती। मी पॅन्थरमध्ये होतो त्यावेळेस मी बाबासाहेबांचे मिलिंद प्रश्न हे पुस्तक वाचलं होतं आणि त्यामुळे माझ्या मुलाचं नाव मिलिंद ठेवलं। मला वाटतं 1978 लाच मी बौद्ध विचार स्वीकारला आणि बौद्ध धम्माचा 1978 ला स्वीकार केला। आणि ते केला नसता मिलिंदचं नाव लक्ष्मण ठेवलं असतं तर मिलिंद सुद्धा पोतराजच असता।